हे आपण आता ह्याच्यामध्ये कुकरमध्ये एक पळी तेल घालूया. त्याच्यामध्ये जिरं घालूया. थोडासा हिंग घालूया. आपण हे जरा तडतडून द्यायचं आहे आपल्याला. जिरं कुकर तापला नव्हता आपला वाटतं. थोडंसं जिरं तडतडून द्यायचं. हे बघा जिरं तडतडलं. आता थोडासा 2 पाकळ्या लसूण घालूया. ठेचून घेतला आहे मी 2 पाकळ्या लसूण. आता एक छोटा कापलेला कांदा घालूया. आता हे आपल्याला चांगलं लाल काढून घ्यायचं आहे कांदा. जास्त पण शिजवून नाही घ्यायचं ना, एकदम लालसर पण नाही, थोडं. आणि टॅमॅटो घालून घेऊया लगेच. अर्धा टॅमॅटो कापून घेतलेला मी. आता याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊया. थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया आणि चिमूटभर धणापूड घालून घेऊया. आता हे आपल्याला चांगलं असं परतायचं आहे. आता ही आपल्याला मिसळ आहे ना, ती पूर्ण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि ह्याला पण चांगलं, या मिसळला पण चांगलं परतून घ्यायचं आहे. मिसळ चांगली परतली की आपल्याला थंडच पाणी ह्याच्यामध्ये घालून ही मिसळ शिजवून घ्यायची. याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला, 2 ते 3 शिट्ट्या. हे बघा आपली मटकी शिजलेली आहे मस्त. आहे बघा. आता मी ह्याच्यातली मटकी काढून घेते आणि आपलं पाणी, आपल्याला ह्याच्यातलं पाणी आपल्याला आता लागणार आहे मिसळसाठी. हे बघा आपण 1 वाटी खोबरं घेतलं आहे. ते आता खरपूस भाजून घेते मी. हे बघा मस्त खरपूस भाजत आलं आहे आपलं. हे बघा आपण हे खोबरं काढून घेतलं आहे भाजून ना. आता त्या पॅनमध्ये कांदा घालून घेऊया. कांदा हा मोठा कापला आहे तो घेतला आहे मी. तो आपण खरपूस आता भाजून घेऊया तो पण. थोडा लालसर होत आला का मग टॅमॅटो घालायचं भाजायला. हे बघा मी टॅमॅटो पण ह्याच्यामध्ये घातलेला आहे. दोन पाकळ्या लसणाच्या घालूया. 2 मिरच्या घालूया. थोडंसं जिरं घालूया. आणि आता चांगलं आपण भाजून घ्यायचं आपल्याला. हां, आणि त्याच्यामध्ये आपण दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र पण घालून घेऊया. आता हे आपल्याला चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे सर्व साहित्य. मी आता हे खरपूस सगळं साहित्य भाजून घेते. बघा आता हे सर्व वाटण मस्त कांदा वगैरे सगळं खरपूस भाजून झालेलं आहे. तो आता आपण काढून घेऊया. मी आता काढून घेतला. हे बघा, हे बघा आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे खोबरं भाजून घेतलं आहे ते घालून घेऊया आपण. त्याच्यानंतर हे सर्व आपण साहित्य भाजून घेतलं आहे ना, कांदा टोमॅटो वगैरे ते घालून घेऊया. आता थोडंसं पाणी ॲड करूया.
आणि हे मिक्सरला मी फिरवून घेते. तुपामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी जिरं घालते 1.5 चमचा, मोहरी घालते 1 चमचा, थोडासा हिंग घालते, आपली मटकी तिकडे शिजत आहे. जसं हिंग घातलं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा लसूण घालायचा. लसूण आपण ठेचून घातला आहे. आता आपला लसूण लालसर झालेला आहे. आता आपण हे वाटण बनवून घेतलं आहे ना, ते घालून द्यायचं. मी सर्व नाही घालून देत, आपल्याला जेवढं लागेल ना, मी अर्ध्या वाटीचं बनवलं आहे एवढं घालून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आता याच्यामध्ये आपण लाल तिखट घालूया 3-4 चमचे घालूया, कारण की आपल्याला मिसल मसाला पण घालायचा आहे. एक चमचा हळद घालूया. हे पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आपल्याला असं वाटलं तेल थोडं कमी आहे तर आपण ॲड करू शकतो, कारण तर्रीला तेल पाहिजे. थोडंसं मी अर्धा पळी तेल परत त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा आपण गरम मसाला घालून घेऊया आणि अर्धा चमचा धनापूड घालून घेऊया. ते पण तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हा मिसळ मसाला घालूया. हे मी अर्धा पॅकेट घालते. हे पण आपल्याला सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घेते. तेव्हाच तरी आपल्या मिसळला चांगली येईल. हे मी आता शिजवून घेते तेल सुटेपर्यंत. ग्रेव्हीला कसं मस्त तेल सुटलेलं आहे, त्याच्यामुळेच आपला मिसळ झणझणीत होते, मस्त तर्री येते. आता हे मिसळचं पाणी घेतलं ना, मी शिजवून मटकी शिजवून पाणी घेतलं ना, ते याच्यामध्ये घालून घेतलं आहे. हे बघा, आपल्याला जर ॲड करायचं असेल तर गरमच पाणी ॲड करायचं याच्यामध्ये, जसं आपल्याला लागेल तसं. मी आता याला चांगला उकळ काढून घेते. त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते. याला चांगला कड यायला मी थोडा वेळ ठेवते अशी. आपल्या तर्रीला याला पण मिसळच्या रस्साला पण कशी तर्री आलेली आहे मस्त. आणि इकडे आपली मटकी पण परतून झालेली आहे मस्त आहे बघा. आता आपण त्याच्यासाठी बटाट्याची भाजी बनवूया. त्याच्यामध्ये 1 पळी मी तेल घालते, थोडीशी राई घालते, हळद घालूया, दोन मिरच्या घालूया आपण. मी ठेचून नाही घातलं, असंच घातलं बटाट्याच्या भाजीसाठी, कारण की आपला रस्सा मिसळचा तिखटच आहे.
त्याच्यात त्या मिरच्या ठेचून घालायची गरज नाही. थोडंसं मीठ घालून घेऊया चवीपुरतं आणि ही बटाटे ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. थोडा बटाटा आपला कडक आहे आणि थोडा आपण याला शिजू देऊया. झाकण ठेवून थोडं शिजवून घेते मी भाजी. बटाट्यामध्ये कांदा पण ॲड केलेला आहे थोडासा. हा बघा, तो फोडणीला घालायचा राहिला म्हणून मी वरून थोडासा ॲड केलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि ह्या तरीमध्ये पण कोथिंबीर घालून घेऊया. आणि ह्या मटकीच्या ह्याच्यामध्ये पण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. आपले तिन्ही पदार्थ तयार आहेत. पदार्थ एकच आहे पण 3 त्याला हे लागतात. मी कुकर ठेवला आहे. आता आपल्याला ही मटकी काढली आहे ना रश्श्यामधून, ती जरा परतून घ्यायची आहे. कुकर ठेवलेला आहे मी तिकडे. थोडंसं जिरं घालायचं आहे आणि फक्त थोडासा 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला. आता हे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी मी राई पण घालते. आपल्याकडे कढीपत्ता नाही आहे, तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही जरूर घाला. आपल्या मटकीच्या रश्श्याला पण मस्त कढ यायला लागला आहे. आता ही मटकी आहे ना आपण काढून ठेवली ना, ती आपण जरा ह्याच्यामध्ये परतून घेऊया म्हणजे अजून टेस्ट येईल मिसळला. सुकून परतून घेऊया मस्त. हे बघा, आता ती परतून घेते मी मटकी. त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. हे बघा, आणि थोडीशी धनापूड, थोडासा गरम मसाला. आता हे आपल्याला पाणी पूर्ण सुकवून घ्यायचं आहे. ह्याच्यामधलं पूर्ण पाणी हे सुकवून आपलं मिसळचं झालेलं आहे. आता आपण वाटीमध्ये कशी खायची, सर्व कशी करायची ते बघूया. आता याच्यात थोडीशी बटाट्याची भाजी घेऊया आपण. हे बघा, त्याच्यानंतर थोडीशी आपल्याला मटकी घालून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला असा रस्सा घालून घ्यायचा आहे. हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे थोडासा आणि नंतर आपल्याला अशी वरून अशी तरी काढायची आणि तरी घालून घ्यायची. हे बघा, अशी मस्त. त्याच्यानंतर आपल्याला ही शेव घालून घ्यायची मिसळसाठी मस्त. तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही अजून घालून घ्या आणि त्याच्यावर मस्त असं लिंबू पिळून घ्यायचं आहे. कोथिंबीर आपण सर्व याच्यात घातलेलंच आहे. मस्त असं लिंबू पिळून घ्यायचं आहे. हे बघा, आपली मिसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे. मस्त मी ह्या वाटीमध्ये सर्व घेतलेलं पण आहे आणि साईडला रस्सा आणि मटकी पण ठेवलेली आहे. त्याच्यावर पाव घेतलेले आहेत, मिसळ पाव मस्त छान झालेली आहे. अशीच तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि प्लीज बघतात त्याने लाईक करा.